उद्या आहेत तीच. तर मी जात आहो कुरखेडा दोघं जणाला सोडासाठी. गारेवाले जात आहेत गावाला स्वयंपाक येणार त्याचाच मित्र. आणि जाऊन तिथे कुरखेड्यात पहिलं काढलो पैसे 10,000 रुपये. 10,000मधून त्याला मग बस स्टॉपवर गेल्यावर 2,500 रुपये दिलो दोघालाही. आणि चला म्हणते ते थंडा असतो नाही. आम्ही गेलो तिकडं लस्सीच्या दुकानात हाफ लस्सी पेलून मग मी निघालो आपल्या रूमकडे कसारीसाठी. तर मला भेटली रस्त्यात एक काडी लावलो एक्सलेटरमध्ये आणि हात सोडून मस्तपैकी व्हिडिओ बनवत चाल. हे ट्रिक मस्त आहे. काडी लावून द्यायचं एक्सलेटरमध्ये आणि चलो. घाटावरून थोडीशी हळूहळू कारण की मीडियम स्पीडमध्ये होती. तेवढी काही स्पीडही भारी नव्हती आपली. तर घाटावरून फक्त थोडी हळूहळू जात होती. घाटावरून बंद होण्याचा चान्स राहते कमी स्पीडमध्ये. आणि मग अशी तर बाप्पा काय खरीच. आणि आपली बुलेट रनवर पहिली स्पीड भरपूर दूर हात सोडून आलो. आणि गेवर्ध्यामध्ये 3 ब्रेकर आहे. तर हात घालणे आवश्यक आहे. आणि गावात कसा तेवढी पोझिशन चांगली नाही. आणि मी इकडं मग ट्राय करत होतो सामने कॅमेरा आणण्यासाठी. पण सामने काही राहायचं नव्हता. सामने कॅमेरा राहिला असता तर भारी व्हिडिओ निघले होते. पण जाऊ द्या आम्हाला. बसही गेली चढून तरी काही हात काही धरलं नाही. चला म्हणलो आता पाहूनच. आणि मग जाऊन पोचलो रूमवर इकडा लोवा याला मारणी चालू होता. आणि माझं काम होता कापून देणे. आणि लाईन काही होतीच नाही. आणि मग गेलो ना आंघोळ धुवायला. तर आंघोळ धुवायला आले होते हे गावातले पोरा. चलो म्हणते आम्हाला शिकवशील पोवायला. मी म्हणलो पहिलं मला शिकवा पोवायला. याला मजा कसं वाटत होती. आणि मग आता स्वयंपाक आमचा गावाकडे गेला होता. मला स्वयंपाकच करणे होते. मस्तपैकी पनीर वगैरे घेऊन आणलो आणि बनवलो. तर काय इकडं मस्त हवा धुवून पाणी. अरे वसं बोलत गार पडली त्या दिवशी. इकडे बोट नाही आता. धड नाही जमली जेवण झाल्यावर. का सांगू. पण आज स्वयंपाकाचा कसा स्वयंपाकाबरोबर आला ना